नमस्कार मित्रांनो, लपंडाव या मालिकेमध्ये कान्हासमोर एक मोठा खुलासा झालाय. आज 7 मार्च आणि आजच्या भागात आपण पाहणार आहोत की कान्हाला या मनस्विनीची आधीची सही आणि आताची सही यामध्ये खूप फरक दिसलाय. त्यामुळे तो आता शोधून काढणार आहे की असं का बरं झालंय आणि नेमकी काय गडबड आहे. त्याचबरोबर दुसरीकडे आता सखी कान्हाला होळीच्या दिवशी प्रपोज करणार आहे. त्याचबरोबर आता या मनस्विनीला सुद्धा कळलंय की मागे राजलक्ष्मी माने हिची मोठी डील हिसकावून घेतली होती. तर बघूया मित्रांनो कसं काय झालं ते. एपिसोडच्या शेवटपर्यंत माझ्यासोबत बनून राहा आणि जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे होळीचे रिव्ह्यूज तुमच्याकडनं मिस होणार नाही. उद्याचा भाग होळी स्पेशल आहे मित्रांनो, तर तो सुद्धा नक्की पाहाल. तर बघूया मित्रांनो, आजच्या भागाला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो, कान्हा त्याची चावी सखीकडनं परत घेतो आणि तो सखीला म्हणतो, कान्हाला चॅलेंज. तर सखी म्हणते कान्हाला, मानलं तुला. कान्हा त्याच्या हातावरचं जे हळकुंड असतं ते तो नीट करत असतो. तर सखी कान्हाला विचारते, हे काय तुझं हळकुंड लूज झालंय का? कान्हा म्हणतो हो. तर आता सखी म्हणते, अजून किती दिवस हे बांधून ठेवणार आहेस तू? तर मित्रांनो, कान्हाच्या तोंडून एकदम निघून जातं आणि तो सखीला म्हणतो, जोवर तुम्ही मला नवरा नाही म्हणत ना तोवर. कान्हाच्या आता एकदम लक्षात येतं की आपण बोलून गेलोय म्हणून आणि कान्हा गप्प बसतो. आता सखी सुद्धा खूप आश्चर्याने कान्हाकडे बघते आणि तिला एक हिंट मिळाला असतो की कान्हाच्या मनात सुद्धा सखीबद्दल खूप फिलिंग्स आहे. आता बॅकग्राऊंड मध्ये रोमॅन्टिक गाणं सुरू होतं आणि त्यानंतर कान्हा इकडे तिकडे बघू लागतो आणि त्याची बॅग घेतो तो पटकन आणि निघून जातो आणि सखी आता तिथेच स्माइल करत उभी राहते. कान्हा आता ऑफिसमध्ये आलाय आणि तो त्याच्या कॅबिन मध्ये असतो. कान्हा आता मनात स्वतःला म्हणतो, एकीकडे सखी आणि दुसरीकडे आई मा, स्वतःच्या कुटुंबाची जबाबदारी आहे, कर्तव्य आहेत. तर बघत राहा मित्रांनो काय होतं. इतक्यात आता कान्हा त्याचा लॅपटॉप वगैरे उघडतो आणि त्याच्या बॅग मधून त्याची फाईल बाहेर काढतो. त्यामध्ये त्याला काही पेपर्स सापडतात, जे त्या सखीचेच पेपर्स असतात पॉलिसीचे, जे तिने चुकून कान्हाच्या बॅगमध्ये टाकले असतात. तर कान्हा त्या पेपर्सकडे बघतो आणि म्हणतो, हे कुठले पेपर्स? आता कान्हा ते चेक वगैरे करतो आणि म्हणतो, अच्छा, तर सखीची लहानपणीची काढलेली पॉलिसीचे पेपर्स आहे. तर आता कान्हा म्हणतो स्वतःला, चुकून बहुतेक माझ्या बॅगमध्ये आली असेल. कान्हा ते पेपर्स परत ठेवतो आणि आपल्या कामाला लागतो. तितक्यात त्याला लगेच आठवतो की जेव्हा शेखरने अपॉइंटमेंट लेटर आणून दिलं असतं सरकारकडनं कान्हाला, त्यावरची सही आणि या पॉलिसी पेपर्सवरची सही वेगळी आहे. कान्हा पटकन त्याच्या ड्रॉअर मधलं ते अपॉइंटमेंट लेटर घेतो आणि पॉलिसी पेपर्स त्याच्या हाती घेतो. ते 2 सह्या आमोरासमोर तो ठेवतो आणि क्रॉस चेक करतो. तर दोन्ही सह्यांमध्ये खूप फरक असतो. त्याकडे बघत आता कान्हा स्वतःला म्हणतो, सरकारची आत्ताची सही आणि 12 वर्षापूर्वीची सही एवढी वेगळी कशी? काहीतरी गडबड नक्कीच आहे. हे आता कान्हाच्या लक्षात येतं आणि तो असं म्हणतो सुद्धा. तर मित्रांनो, इथे आता सीन शिफ्ट होतो. सखी आणि जानू नारळ पाणी पित असतात आणि ते बाहेर असतात. तर आता सखी आपल्याच विचारात असते. हे बघून आता जानू सखीला म्हणते, सखे, मी काय म्हणते, हा स्ट्रॉ आहे आणि यातनं अशी हवा ओढली ना ऑटोमॅटिक पाणी आतमध्ये जातं. काय ना, नुसतं असं धरून ठेवलं की चमत्कार नाही घडणार. तर आता सखी अशी साईड लुक देते ती जानूला. तर जानू म्हणते, अगं पी की ते पाणी. तर सखी म्हणते, हो पिती आहे ना. तर सखी आता नारळ पाणी प्यायला जाते आणि परत ती थांबते. तर जानू म्हणते, घ्या. परत हरवली ही बाई. अगं तू कसला विचार करतेस एवढा? सखी आता गप्प असते तर जानूच गेस करते आणि म्हणते, हा एक मिनिट, तू कान्हाचा विचार करत होती ना? नक्कीच कान्हाच्या विचारात हरवलेली असणार आहे ही सखी, त्याच्या स्वप्नात हरवली असणार आहे. तर सखी म्हणते, कान्हाचं स्वप्न? अगं इथे तर त्याने माझी झोपच उडवली आहे. सखी आता थोडी दुखी होते आणि ती म्हणते, मी काय आणि कसं स्वप्न बघू मग त्याचं? जानू म्हणते, काय झालं? असं तू उलट सुलट का बोलतेस? म्हणजे काही झालंय का? तर आता सखी म्हणते, आता काय सांगू जानू तुला? आणि पुढे आता सखी सांगू लागते जानूला आणि ती म्हणते, जानू आपला कान्हा आहे ना तो बदललाय. म्हणजे बघ ना, आधी कशी आमच्यात खरी खोटी छोटी मोठी भांडणं व्हायची, आता काहीच होत नाही. ते सगळं आता बंद झालंय. तर जानू म्हणते, अगं सखी, बंद होणं आणि थांबणं यात फरक आहे की नाही? थांबलं असेल, बंद वगैरे नसेल झालं, तुलाच काहीतरी गैरसमज झाला असेल. तर आता सखी म्हणते जानूला, नाही जानू, आपल्याला कळतं ना आपला माणूस बदलला की आपल्याला लगेच अंदाज येतो काहीतरी नक्कीच झालंय. बाकीचं जाऊ दे, पण तो माझ्याशी आता आधीसारखं बोलतही नाही. पुढे आता सखी सांगू लागते जानूला, मी आहे ना त्याला जितकं विचारते, जितके त्याला मी प्रश्न विचारतो तो तेवढीच उत्तरं देतो. अगदी असं मोजून मापून बोलल्यासारखं, जसं काही त्याला बोलण्याचे चार्जेस लागत आहे असा बोलतो तो माझ्याशी. काहीतरी आहे ना नक्कीच झालंय जानू, तो आधीसारखा नॉर्मल कान्हा नाहीच आहे. हे ऐकून आता जानू लगेच सखीला म्हणते, सखी तुला सांगू का, सगळ्या पोरांचा ना हाच प्रॉब्लेम असतो. म्हणजे आपण जोवर त्यांना भाव देत नाही तोवर ते आपल्या मागे पुढे असं करत राहतात आणि एकदा का आपण त्यांना भाव द्यायला लागलो याला की झालं, मग इशय एंड बघ.
मग आपण फसतो ना त्यातच. आता सखी सुद्धा याचा विचार करू लागते. तर पुढे आता जानूच्या तोंडातून निघून जातं आणि ती म्हणते, आता हे बघ आमचं हे ध्यान, तो किरण. हे ऐकून आता सखी लगेच म्हणते जानूला, काय किरण? अगं पण परवा तर तू काहीतरी वेगळंच म्हणाली होती. सखीने आता जानूला पकडलं असतं. आता जानू सुद्धा हसायला लागते आणि सखी म्हणते, हा किरण का? सखी आता जानूला चिडू लागते. तर आता जानू म्हणते, हो मग ऐक तर. हे बघ, रोज सकाळी उठून आहे ना मीच त्याला फोन करते आणि त्याचा डेली रुटीन काय आहे हे मी त्याला विचारते. आणि तो किरण तो मला विचारतो का नाही. आणि मी ना फुकटासारखं असं आज मी हे करणार आहे ते करणार आहे त्याला मी सगळं सांगते. आणि बघ सखी, मग मी काय केलं, मुद्दाम 2 दिवस मी त्या किरणला फोनच नाही केला. मी म्हटलं बघू पट्ट्या मला फोन करतोय का. पण मजा आलाय, साहेब मला फोन करतील. त्याने फोन केलाच नाही. मग काय, मलाच गरज आहे ना, मीच त्याला परत फोन लावला. आणि म्हणतो कसा तो किरण मला, अगं मी कामात होतो, बिझी होतो, सॉरी. झालं. तर सखी म्हणते, हा सॉरी हा शब्द आहे ना अगदी यांनी असा नॉर्मल करून ठेवलाय. म्हणजे बघ ना जानू, सॉरी या शब्दाला किती वजन आहे. आपण केव्हा सॉरी म्हणतो, आपल्याला एखाद्याची माफी मागायची असेल किंवा आपल्या चुकांची कबुली द्यायची असेल तेव्हा आपण सॉरी म्हणतो ना, आपल्या मनातल्या भावना व्यक्त करायला. पण काही लोकांनी ना सॉरी या शब्दाचं वजन अगदी हलकं करून टाकलंय. म्हणजे त्यांना वाटतं सॉरी म्हटलं की झालं, स्वतःचं ओझं मोकळं करून आपण मुक्त. तर जानू म्हणते, बरोबर बोलतेस तू सखी. म्हणूनच आहे की नाही या पोरांना मध्येच असा झटका देऊन टाळावर आणावं लागतं. सखी सुद्धा आता म्हणते फ्लो मध्ये, बरोबर आहे झटका दिलाच पाहिजे. पण जानू 1 मिनिट, झटका म्हणजे? तर आता जानू सखीला म्हणते, म्हणजे तू आता एक काम कर, तू कान्हाला प्रपोज कर. हे ऐकून आता सखीला झटका लागतो आणि सखी 1 सेकंडसाठी गप्पच बसते आणि ती जानूला म्हणते, प्रपोज? आणि बघा मित्रांनो काय होतं इथे. आता सीन शिफ्ट होतो. ऑफिस मधले राजेश मामा आता कान्हासाठी चहा घेऊन आले असतात. कान्हा आता त्या चहाची तारीफ करतो आणि म्हणतो, वाह सुहास तर याचा कमालच येतोय. आणि चहाचा एक घोट घेतल्यावर तर कान्हा परत तारीफ करतो आणि म्हणतो, कमाल चहा केलाय मामा. म्हणजे आलं आणि वेलची याचं प्रमाण इतकं परफेक्ट आहे ना, याला जगात एकच उपमा आहे, फक्कड चहा केला तुम्ही. तर आता राजेश मामांना सुद्धा आनंद होतो हे ऐकून आणि ते सांगू लागतात कान्हाला, एकतर आमचे राघव मालक होते, त्यांना असंच चहा आवडायचा, फक्कड चहा. आणि त्यानंतर डायरेक्ट तुम्हीच. नाहीतर त्या सरकारांनाच गेल्या काही वर्षांपासून ते काय ब्लॅक कॉफीची सवय लागली, काय माहिती देव जाणे, नुसतं ते कडवट पाणी. आता बघा मित्रांनो काय होतं. कान्हा विचारतो राजेश मामांना की मला सांगा तुम्ही या कंपनीमध्ये किती वर्षांपासून काम करता हो. तर आता हे मामा सांगू लागतात, बरेच वर्ष झालीत मला, म्हणजे राघव मालक होतेत ना तेव्हापासून मी काम करतोय. तर कान्हा म्हणतो, अच्छा म्हणजे तुम्ही तेजस्विनी मॅडमला तेव्हापासून ओळखता. तर मामा सांगू लागतात, हे हो. आणि पुढे ते म्हणतात कान्हाला की पण मी ज्या तेजस्विनी मॅडमला आधी ओळखायचो ना ते आता तशा नाही आहे, त्या मॅडम या नाहीच आहेत. तर कान्हा विचारतो म्हणजे? तर पुढे आता हे राजेश मामा सांगू लागतात कान्हाला की त्या खूप चांगल्या होत्या. पूर्वीच्या तेजस्विनी मॅडम सगळ्या स्टाफला आपलं कुटुंब समजायची, सगळ्यांना ती मदत करायची. माझ्या बायकोच्या गरोदरपणात सुद्धा त्यांनी मला खूप मदत केली होती. पण राघव मालक गेले आणि तेजस्विनी मॅडम बदलल्यात. मालक गेल्यानंतर तेजस्विनी मॅडमने ऑफिस जॉईन केलं. आणि हे राजेश मामा आता यांचा घडलेला भूतकाळ सांगू लागतात कान्हाला आणि म्हणतात, मी त्यांना पहिल्यांदा त्यांनी ऑफिस जॉईन केल्यावर त्यांना म्हणालो, तेजस्विनी वहिनी तुमचं स्वागत आहे. आणि मित्रांनो असं फ्लॅशबॅक होतं आणि आपल्याला सगळं दाखवलं जातं की या मनस्विनीने खऱ्या तेजस्विनीची जागा घेऊन तेव्हा काय केलं असतं. जेव्हा राजेश मामांनी असं म्हटलं असतं या मनस्विनीला की तेजस्विनी वहिनी तुमचं स्वागत आहे, तेव्हा या मनस्विनीने राजेश मामाच्या कानाखाली मारली होती. खूप जोराचा असा आवाज झाला होता आणि तिने तेव्हा म्हटलं होतं राजेश मामाला की वहिनी नाही, सरकार आहे मी. आजपर्यंत तुमच्या सगळ्यांचे बॉस राघव होते, पण आता मी आहे. आणि हिचं हे बिहेवियर बघून तेव्हा जो स्टाफ असतो तो सगळा शॉक मध्ये गेला असतो. हिच्या नावाची एक दहशतच झाली असते. आणि खुर्चीवर बसून तिने सगळ्यांना तेव्हा म्हटलं असतं की आजपासून इथे फक्त आणि फक्त काम होईल आणि मला सरकार म्हणायचं. एकच गोष्ट मला पुन्हा पुन्हा सांगायची सवय नाहीये. तर आता प्रेझेंट मध्ये राजेश मामा हे सगळं कान्हाला सांगू लागतात की असं असं झालं होतं. पुढे आता हे मामा सांगू लागतात कान्हाला की या कंपनीला राघव कामत म्हणजे आमच्या मालकांचा कष्टाचा सुवास आहे, म्हणून मी इथे थांबलोय त्यांच्या आठवणीत, नाहीतर केव्हाच गेलो असतो मी सोडून. असं म्हणून हे राजेश मामा तिथून चालले जातात. पण आता कान्हाच्या मनात खूप प्रश्न येऊ लागतात. कान्हा स्वतःला म्हणतो की माणूस असा अचानक कसा काय बदलू शकतो, पण इतका नाही, असं बदल होण्याकरता काहीतरी ठोस आणि मोठं कारण असायला हवं. आणि त्यात या 2 सह्या, त्यातला इतका मोठा बदल, तेजस्विनी आणि सरकार यातला बदल हा नेमका कशामुळे झालाय हे शोधून काढायलाच हवा. कान्हा आता याचा विचार करत असतो की ते कसं करायचं.
कान्हा आता वर बघतो आणि म्हणतो, साईबाबा तुम्हीच काहीतरी मदत करा आता. तितक्यात आता कान्हाचा ऑफिस टेलिफोन वाजतो आणि त्याला आता सरकारचा फोन असतो आणि ती कान्हाला म्हणते, कान्हा माझ्या केबिन मध्ये ये क्विकली. कान्हा म्हणतो हो हो आलोच. आता फोन ठेवल्यावर कान्हा म्हणतो, अरे बापरे, आवाजावरून तर वातावरण तपल्यासारखं वाटतंय. आता काय नवीन संकट वाढून ठेवलंय काय माहिती. असं म्हणत आता कान्हा जातो ऑफिसला, म्हणजे सरकारच्या केबिन मध्ये. इथे आता सीन शिफ्ट होतो आणि सखी जानूला म्हणते, काय बोलतेस तू जानू, मी आणि कान्हाला प्रपोज करू? नाही नाही मला नाही जमणार आहे. जानू आता सखीला म्हणते, असं कसं नाही जमणार, तुझं प्रेम आहे ना कान्हावर? सखी म्हणते हो आहे. तर जानू म्हणते, आणि मला पण माहिती आहे त्याचं पण तुझ्यावर तितकंच प्रेम आहे. पुढे आता जानू म्हणते सखीला, मग या प्रेमाचं घोंगडं किती दिवस भिजत ठेवणार आहेस? सखी म्हणते, जानू तू काही पण बोलतेस हा. अगं माझंच चुकलं, मी तुला सांगितलं मी निघते हा. सखी निघत असते तर जानू सखीला अडवते आणि म्हणते, ए थांब, जे असतं ना त्याला तोंड द्यायचं आणि पडते कुणापासून. तर सखी तिच्या नजरा लपवते आणि ती जानूला म्हणते की नाही ग, मी कशाला पडू कोणापासून, मी नाही पडत आहे. पण आता जानूच्या लक्षात येतं आणि जानू म्हणते, अच्छा कोणाला सांगतेस तू? मला? तुझ्या मैत्रिणीला? हे बघ सखे, मी काही पूर्ण जग बघितलंय वगैरे असं काही नाही आहे, पण जितकं बघितलंय ना त्यामध्ये मी माणसाला चांगलंच ओळखते. मला माहिती आहे तुझं कानावर प्रेम आहे आणि हे सत्य तुला पण माहिती आहे, मग तू नाकारत का बरं आहेस आणि घाबरते कोणाला? तर आता सखी जानूला म्हणते, अगं तसं नाही, पण मग काय आता डायरेक्ट प्रपोज करायचं म्हणजे ही किती मोठी गोष्ट आहे ना ग. सखीला आता काही सुचत नसतं आणि सखी म्हणते जानूला, मला तर विचारानेच पोटात तसा गोडा येतोय ग. बापरे, असं पटापट करून नाही चालणार आहे, मला ना थोडा वेळ घ्यावा लागेल, मला सावरायला वेळ लागेल, तयारी करायला वेळ लागेल. आता सखीला थोडी एन्झायटी होत असते. तर आता जानू म्हणते सखीला, युद्धावर जायचंय का तुला, कसली तयारी? तर सखी म्हणते, अगं मनाची तयारी, म्हणजे कानाला माझ्या मनातलं असं डायरेक्ट भावना व्यक्त करून दाखवायच्या आहेत, तर मग वेळ नको का घ्यायला? सखी आता लंबा श्वास घेते आणि म्हणते, बापरे अवघड आहे हे सगळं, मला तर नुसतं विचारानेच कसं तरी व्हायला लागलंय. तर जानू म्हणते, होतंय ना कसं तरी, होतंय ना? तर सखी म्हणते हो. तर जानू म्हणते, झालं तर मग विषय एंड, रुळावर गाडी बरोबर चाललीये, करून टाक तू कान्हाला प्रपोज. तर आता सखी थोडी चिडतेच जानूवर आणि म्हणते, काय तुझं, कसली गाडी आणि कसलं काय, जाते मी घरी. जानू आता परत सखीला थांबवते आणि म्हणते, एक मिनिट, माझ्याकडे एक आयडिया आहे, तुला माझ्यावर विश्वास नाही ना, मग आपण देवाचाच कौल घेऊया. सखी विचारते आता म्हणजे? तर जानू सांगू लागते, म्हणजे जेव्हा आपल्याला काही सुचत नाही तेव्हा आपण देवाला विचारतो ना, तसंच करूया. आपण आहे ना चिठ्ठ्या टाकू, तू त्यातली एक चिठ्ठी उचल. सखी म्हणते, नाही नाही नको, चिठ्ठी अजिबात नको, चिठ्ठ्यांच्या बाबतीत माझं लक एकदम खराब आहे. तू आहे ना जानू, मला दुसरं काहीतरी सांग. तर आता जानू काहीतरी आठवते आणि जानू आठवतच इकडे तिकडे बघते, तर तिचं लक्ष जातं एका डस्टबिनकडे आणि जानू पुढे आता सखीला सांगू लागते, आपण एक काम करूया, हे नारळ आणि ते कचऱ्याची पेटी, आणि सखी ह्या नारळाला तू त्या कचऱ्याच्या पेटीमध्ये टाकायचंय, आणि जर का हे नारळ त्या कचऱ्याच्या पेटीत गेलं तर तू कान्हाला उद्या होळीच्या दिवशी प्रपोज करणार आहे, आणि नाही गेला तर घे ना वेळ. तर आता सखी मुद्दामच आता जानूला म्हणते, नाही नाही ह्याला काय अर्थ आहे, हा जुगारच झाला ना, हा गॅम्बलच झालाय, हे नको. आता जानू सखीवर ओरडते आणि म्हणते, काय चाललंय तुझं सखे, हे नको ते नको. अगं सगळ्या गोष्टींवर तू नकार देता आलीस तर कसं होणार आहे तुझं, मला काही माहिती नाहीये, तू हा नारळ घेणार आहेस आणि त्या कचऱ्याच्या पेटीत तू फेकणार आहेस. तर सखी म्हणते, अगं पण ऐक ना. आणि सखी जानूला म्हणते, आता मी जर हा नारळ त्या कचऱ्याच्या पेटीत टाकला आणि जर येता जाताला कोणाला काही लागलं, म्हणजे चुकून हा नारळच लागला तर? नको ना हे असले गेम्स. खरं तर मित्रांनो, सखीला आता भीती वाटत असते कान्हाला प्रपोज करण्याची, तो काय म्हणेल याची, म्हणून ती हे सगळं करत असते ड्रामा. जानूच्या हे लक्षात येतं आणि जानू सखीला म्हणते, सखे बस झालं आता, तू टाइमपास करतेस आता. सखी परत नाटकं करू लागते, अगं किती जड आहे तो जाणार नाही त्यामध्ये इतक्या दूर. जानू म्हणते, तू आधी खेळलायस का हा गेम? सखी म्हणते नाही. तर जानू म्हणते, टाक मग चुपचाप, तू गेमच नाही खेळली मग कसं माहिती तुला? हे बघ सखे, मला आता काहीच माहित नाही, हा नारळ आणि ती कचऱ्याची पेटी, तू आत्ताच्या आता हा नारळ त्या कचऱ्याच्या पेटीमध्ये टाकणार आहेस. तर सखी आता परत लास्ट टाइम म्हणते, बरं मग मला सांग जानू, हा मी नारळ त्यात टाकला आणि तो त्यात नाही गेला तर मग मी वेळ घ्यायचा ना? तर आता जानू बघा काय म्हणते सखीला, तू आता हा नारळ त्या कचरा पेटीत टाकते की तुलाच उचलून टाकू त्या कचरा पेटीत? तर त्यानंतर सखी म्हणते जानूला, अगं. तर जानू म्हणते, आता मला काहीच नाही माहिती, नाहीतर मग जानवी नावाची तुझी कोणती तरी एक मैत्रीण होती, तुला असं म्हणायला लागेल, आत्ताच्या आता टाक फायनल, आता मला काहीच नाही ऐकायचं. तर बघा मित्रांनो काय होतं, सखी आता ते नारळ कचरा पेटीत टाकणार असते, पण ती मनात असं म्हणते, साईबाबा हे नारळ त्या डब्यात नको जायला प्लीज,
जानू सुद्धा खूप एक्साइटेड असते आता बघण्यासाठी. सखी आता फायनली डिसिजन घेते आणि मुद्दाम असती नारळ बरोबर टाकत नाही. नारळ आता त्या डस्टबिनला खालीच लागतो, ज्यामुळे ते डस्टबिनच आता खाली पडतं आणि सखीने टाकलेलं नारळ हे डस्टबिनच्या बाजूला असतं. हे बघून आता सखी तर खुश होते. पण मात्र सखी प्रपोज करणारच आहे कान्हाला उद्या, तर आपल्याला निराश व्हायची इथे काहीच गरज नाहीये. तर बघा मित्रांनो काय होतं, कान्हा या मनस्विनीच्या केबिन मध्ये गेला असतो आणि मनस्विनी आता कान्हाला ओरडते आणि डायरेक्ट त्याला म्हणते, काय रे तू सखीच्या सह्या कधी घेणार आहे की रमलाय मस्त ऐशो आरामात. कान्हा म्हणतो, नाही नाही असं अजिबात नाहीये, माझं काम सुरूच आहे. तर ही मनस्विनी म्हणते, तू काय काम करतोयस ना हे मी सकाळी पाहिलंच. सखी सोबत तू किती विचित्र वागत होतास. काय रे तुझं मिशन एम लक्षात आहे ना सगळं, की तू भरकटतोयस. कान्हा म्हणतो, नाही नाही असं काही नाहीये सरकार, माझ्या प्लॅन्सवर लक्ष आहे आणि मी त्यानुसारच चालत आहे. तर आता ही मनस्विनी म्हणते, एक्सप्लेन कर. तर कान्हा म्हणतो, नाही नाही तुमचा गैरसमज होत आहे, सखी मॅडमला वाईट वाटावं म्हणून मी मुद्दाम असं नाही वागत आहे. तर ही मनस्विनी म्हणते कान्हाला, तुला दिसत आहे ना की सखी प्रयत्न करत आहे, मग तू तिच्या एफर्ट्सला रिस्पॉन्ड का नाही करत आहे. कसा वागला तू सकाळी. लिसन, हे सगळी नाटकं आहे ना तुझी ती बंद कर. सखी तुझ्या प्रेमात पडतीये, तूही तसंच रिस्पॉन्ड कर, तिला असंच दाखव. आणि काय ना, आयुष्यभर मी हा खेळ खेळत नाही बसू शकत. लवकरात लवकर संपव हा लपंडाव. त्या सखीच्या सह्या घे आणि सगळं संपव. आणि मित्रांनो आता ही तिच्या जागेवरून उठते मनस्विनी आणि कान्हा जवळ जाते. तर ही म्हणते, कळलं का तुला. तर कान्हा म्हणतो, हो हो करतो. तर आता कान्हाच्या अंगावर जाते ही मनस्विनी आणि म्हणते, कळलं नाही, करतो नाही, करणारच असं म्हण. आणि पुढे ही मनस्विनी कान्हाला म्हणते, होळी नंतर आहे ना 6 दिवसाने माझा वाढदिवस येतो, सो मला माझं बर्थडे गिफ्ट हवंय. कान्हा सुद्धा म्हणतो, हो देणार ना देणार, स्पेशल बर्थडे गिफ्ट देईल ह्याच रूपात. येतो हा सरकार असं म्हणत कान्हा आता जाणार असतो. तितक्यात काहीतरी टेबल वरून खाली पडतं मनस्विनीच्या आणि कान्हा ते उचलतो. ते आता चेकबुक असतं. कान्हा त्या चेकबुक कडे बघतो, त्याला त्यावरची सुद्धा साईन चेक करायची असते. तर ही मनस्विनी कान्हाला म्हणते, काय. कान्हा म्हणतो, हे चेकबुक. कान्हा ते चेकबुक आता या मनस्विनी जवळ देतो. तर मनस्विनी कान्हाला म्हणते, माझं काम कर, मग देते तुला मी ब्लँक चेक. कान्हा आता हसतो आणि तिथून निघून जातो. आणि ही सरकार कान्हाला आउट असं म्हणते आणि त्याला हाकलून देते. त्यानंतर आता काय होतं, या मनस्विनीच्या टेबलवर न्यूजपेपर ठेवला असतो आणि त्या न्यूजपेपरवर हिचं लक्ष जातं आणि ती वाचते न्यूज. ते हेडलाईन मध्ये खूप मोठ्या अक्षरात ती न्यूज छापली असते आणि त्यामध्ये असं लिहिलं असतं की कॉर्पोरेट जगात मोठी खळबळ, राजलक्ष्मी किर्लोस्कर यांचा सिंघानिया देसाई आणि विनायक डॉटर सोबत महाकरार. आणि आता सगळं मनस्विनीच्या लक्षात येतं की मागे जेव्हा मीटिंगसाठी हे तिघं पण आले नव्हते तेव्हा नेमकं काय झालं होतं. या सगळ्या मागे आता राजलक्ष्मी माचाच हात आहे हे आता या मनस्विनीच्या लक्षात आलंय. आणि हे न्यूज वाचून आता ही मनात म्हणते, या राजलक्ष्मीचे पंख छाटावेच लागतील, तेही लवकरात लवकर. आणि मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो, पण उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत. सखी आता स्वतःला म्हणते, माझं फिक्स आहे, उद्या होळीच्या दिवशी मी तुला प्रपोज करणार आहे कान्हा. आणि दुसरीकडे कान्हा म्हणत असतो त्याच्या ऑफिसमध्ये की उद्या होळीच्या दिवशी मला सरकारांबद्दल असं काहीतरी माहिती मिळणार आहे ज्याने सरकारचं अख्खं आयुष्यच बदलून जाणार आहे. आणि आपल्या केबिन मध्ये ही मनस्विनी म्हणत असते, उद्या होळीच्या दिवशी मी तुमची बरोबर जिरवणार आहे राजलक्ष्मी किर्लोस्कर. तर तिघांचेही आपापले होळीचे युनिक असे प्लॅन्स असतात. तर बघूया मित्रांनो काय होणार आहे उद्याच्या भागात. आजचा भाग तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सिरियलच्या अपडेटसाठी ते गरजेचं आहे, तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपली मतं कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.